हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असाल. तर तुम्ही विचार करत असाल का मी कुठे आली आहे, तर मी कालच आले पिंपळनेरला, म्हणजे माझ्या माहेरी. तर मला काही काम वगैरे होत आली आहे आणि आता आम्ही दुपारून निघणार आहोत नाशिकला जायला. चला मग मी तुम्हाला दाखवते इथं चिमण्या. तर ह्या चिमण्या तुम्ही बघितल्या असेल, आधीच्या नाशिकला होत्या ते मी आता मम्मीकडे दिल्या आहेत. आणि त्यानंतर मस्त क्लायमेट झाला होता पावसाचा, मध्येच पाऊस यायचा मध्येच ऊन पडायचं, असं मस्त क्लायमेट होतं. आणि त्यानंतर आम्हाला लगेच नाशिकला यायला निघायचं होतं दुसऱ्या दिवशी. तर त्यामुळे मी बॅग भरायला घेतली होती. म्हटलं चला बॅग भरून घेऊया, मग बाकीची कामं नंतर होतील. आणि छोटी तिघांचा फोटो माझा आणि माझ्या बहिणीचा. चला आता मी मस्त बॅग पण भरली आहे आणि मी तुमच्यासोबत माझा लग्नाचा अल्बम शेअर करते. सो तसं आवडता मम्मीला भेटला, सो मम्मीला म्हटलं काम राहू द्या, आम्ही बघतो. मी तुम्हाला पण दाखवते आमच्या लग्नाचा अल्बम. आणि मग ऋत्वीची तर खूप सारी मस्ती चालू होती. मी कधी ड्रेस वगैरे चेंज केलं नव्हतं. म्हटलं जेव्हा आपण निघू त्यावेळेस मी तुझे ड्रेस वगैरे चेंज करते. तर तिचं असं मस्त मावशीसोबत तिचं खेळणं चालू होतं, 1 2 बोलणं असंच खेळत होती मस्त. आणि तुम्हाला हा मनी प्लांट दिसत असेल तर तो तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवलेच असतील. मी काही बॉटल पेंट केलेला, तर त्यातल्याच या मस्त बॉटल आहेत पेंट केलेला. आणि त्याच्यात मस्त मम्मीने मनी प्लांट लावलेला आहे, म्हणजे मीच लावून आलेली तो. आणि बऱ्यापैकी त्याची आता मस्त ग्रोथ झाली आहे. आणि मग त्यानंतर म्हटलं चला आमच्या लग्नाचा अल्बम तुमच्यासोबत शेअर करूया. तर तोच अल्बम मी आता तुम्हाला दाखवते, एक करून मस्त फोटोज. आज इतक्या वर्षानंतर हे अल्बम पुन्हा उघडलं आणि फोटो बघायला सुरुवात केली, तेव्हा एक आठवण पुन्हा डोळ्यासमोर येते. म्हणून वाटलं या सगळ्या सुंदर आठवणी तुमच्यासोबतही शेअर कराव्यात. हा आहे माझा हळदीचा दिवसाचे फोटो. हळदीचा दिवस म्हणजे घरात सगळ्यांची मजेशीर आणि आनंदाचा दिवस असतो. त्या दिवशी घरात किती गडबड होती, किती लोक आले होते आणि सगळ्यांचा उत्साह तर विचारायलाच नको. सगळेजण लग्नाच्या तयारीमध्ये बिझी होते आणि त्याचबरोबर हळदीचा कार्यक्रमही एन्जॉय करत होते. आज हे फोटो बघताना त्या दिवसाची प्रत्येक छोटी गोष्ट आठवत होती. आणि हे आहेत फॅमिलीसोबतचे काही फोटोज. लग्नाच्या कार्यक्रमात फॅमिलीसोबत घालवलेले क्षण माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. सगळेजण एकत्र असतात, घरात आनंदाचं वातावरण असतं आणि प्रत्येकजण आपल्या परीने तो दिवस स्पेशल बनवत असतो. आज हे फोटो बघताना त्या वेगळेच सगळे चेहरे आणि ते वातावरण पुन्हा आठवलं. हा फोटो बघा, हा दिवस माझ्यासाठी आयुष्यातला खूप मोठा स्पेशल दिवस होता. लग्नाचा दिवस म्हणजे एक्साइटमेंट आणि थोडंसं इमोशनल असं सगळंच एकत्र असतं. त्या दिवशी सगळं काही खूप वेगाने घडत होतं, पण आज या फोटोमध्ये ते क्षण शांतमध्ये बघताना वाटतं किती सुंदर दिवस होता तो. प्रत्येक फोटोत एक वेगळी आठवण आहे. लग्नाच्या विधीमध्ये सगळेजण आपापल्या कामात बिझी होते आणि माझ्यासाठी प्रत्येक क्षण मनात कायमचा जपला गेला. त्या दिवशी आयुष्याची एक नवीन सुरुवात झाली. 2 व्यक्तींचं नाहीच तर 2 कुटुंबाचं नातंही जोडलं गेलं. आणि आता माझे काही फेवरेट फोटो मी तुम्हाला दाखवते. त्यावेळेला फोटो काढताना कदाचित आपल्याला कल्पनाही नसते की काही वर्षांनी आपण हेच फोटो पुन्हा बघून आणि त्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जाणार आहोत. पण म्हणूनच मला फोटो खूप आवडतात. फोटो फक्त एक इमेज नसते, तर तो आपल्या आयुष्यातला एक क्षण कायमचा जपून ठेवतो. अल्बमची ही पेजे बघताना जाणवतं की त्या दिवशी किती सुंदर क्षण आपण जगलो. हळद असो किंवा लग्न, प्रत्येक क्षणाची स्वतःची एक वेगळीच आठवण आहे. काही फोटो बघून तर हसू येतं, काही फोटो बघून त्या वेळेचा प्रसंग आठवतो आणि काही फोटो बघताना मन थोडंसं इमोशनल पण होतं. पण या सगळ्या आठवणी माझ्यासाठी कायम स्पेशल राहणार आहेत. हे फोटो बघून खरंच वाटतं की आपला तो सुंदर दिवस किती पटकन संपला असेल, पण दिवस संपला तरी आठवणी मात्र कायम राहिल्या. आणि आज या अल्बममुळे पुन्हा एकदा तो दिवस अनुभवायला मिळाला. तर हा होता माझ्या हळदीपासून ते लग्नापर्यंतचा सुंदर आठवणींचा छोटासा प्रवास. आज इतक्या वर्षांनी हे अल्बम पुन्हा उघडून हे फोटो बघताना खूप छान वाटलं. मला वाटलं प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अशा खास आठवणी नक्कीच जपून ठेवाव्यात. कारण वेळ पुढे जातो, माणसं मोठी होतात, परिस्थिती बदलते, पण फोटो जपलेला तो क्षण कायम तसाच राहतो.
तुम्हालाही हा माझ्या आठवणींचा अल्बम आवडला असेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि रित्वीज वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच फॅमिली ब्लॉग आणि माझ्या आयुष्यातल्या सुंदर आठवणींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय आणि खूप खूप धन्यवाद.